त्यांनाच येऊ दे. नाही पण म्हणजे नक्की बाबा चल निघूया. नाही मी काय म्हणते जायलाच हवं का? अगं शानू तू बोलतेस हे? अगं जेवल्यावर रात्री फेरफटका मारायला तुलाच आवडतं ना? विसरलीस का तू? अगं तुझ्या लग्नाआधी जेवल्यावर आपण बाहेर किती वेळा फिरायला जायचो. लक्ष्मी आपली मुलगी लग्नानंतर आधीच सगळं विसरली ग बाई. नाही हो बाबा तसं नाही. आजीचं पण डोकं दुखतंय, तिलाही बरं वाटत नाहीये म्हणून. अगं माझं काय घेऊन बसली जानू? जरा आराम केला का माझं डोकं दुखायचं थांबेल. तुम्ही जाऊन या सगळेजण. हो अगं चल. बँकी पण आहे. चल निघूया चल. अरे तुम्ही अजून सगळे निघाला नाही? अरे जयंत आम्ही तयार आहोत पण तुझी बायको बघ ना. अरे आडेवेडे घेते येतच नाहीये. जानू कम ऑन. आता आई बाबा म्हणतायत तर तू नाही म्हणतेस. आपण जाऊया, तुला फ्रेश वाटेल. चल ये. चला आता तरी निघूया का? जाऊ बापू ते दार कसं दरवाजा उघडायचं? जयंत. वेंकी आई जरा बोलव त्याला. वा. हा आम्ही जातो. आईकडे लक्ष ठेव. वा, वा, वा. म्हणजे वेंकी दादा आणि आजी येत नाही आहेत का आपल्यासोबत? नाही सासूबाईंना जरा बरं वाटत नाही. त्या म्हणाल्या की ते आराम करते आणि व्यंकी आहे ना त्यांच्या बरोबर. आपण जाऊ शकतो. हे लोक घरी आल्यापासून एक गोष्ट मनासारखी होत नाहीये. जान्हवीच्या आई बाबांना शतपावली करायची, वेंकीला घरी थांबायचंय. निघूया. त्या सासवडला जास्त गार आहे नाही वातावरण. हो इथं उकडतंय. बर जानू आपल्याला कुठल्या दिशेला जायचंय? या की या? मला तर काहीच माहित नाहीये. मी काय सांगू आता यांना? अगं जानू मी विचारतोय मोकळा रस्ता कुठल्या दिशेला असेल? या की या? अगं काय कुठे जातो हा रस्ता? जानू अगं अशी नुसती काय उभी आहेस? बोल ना. काय सांगू आता तुम्हाला मी आई बाबा. मी इथे आल्यापासून अजिबातच घराबाहेर पडत नाहीये. त्यामुळे इथले रस्तेच माहीत नाहीयेत मला. आपल्याकडे मला सगळं माहीत होतं कारण तेवढं स्वातंत्र्य तुम्ही मला दिलं होतं. पण इथे मला ते मिळत नाहीये. हे कुठल्या तोंडाने सांगू मी तुम्हाला? जानू अगं कुठला रस्ता हे सांगायला एवढा विचार का करतेस? जान्हवी अगं काय चाललंय तुझं? आणि आता आम्हाला हे नको सांगूस. जसं मला सांगितलंस गच्ची पाहिली नाहीये, बाग कुठे माहिती नाहीये, तसंच आता हा रस्ता कुठे चाललाय हेही माहिती नाही. अगं, सांग. चला निघूया आपण. डाव्या बाजूला मोठा रस्ता आहे चालायला. प्लीज या. हो चल ये जानू. आनंदी कुठे आहात तुम्ही? अरे हळू हळू दिसत नाही आहात. कुठे आहात? आनंदी आनंदी हे भाऊ नाही पकड. आनंदी 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 कुठे आहात तुम्ही? तुमचा आवाजच येत नाहीये. आनंदी इथेच खेळा बरं का आसपास. कुठे जाऊ नका. आनंदी भाऊ नाही वाचव मला. मला नाही जायचं यांच्यासोबत.
आनंदी भाऊ नाही. भाऊ नाही वाचव मला. मला नाही जायचं यांच्यासोबत. भाऊ नाही वाचव मला. आनंदी भाऊ नाही वाचव. आनंदी हो आनंदी. ठीक आहे मीच खातो. ए व्यंकी ए व्यंकी त्या तुझ्या मोबाईलच्या डबड्याचा आवाज जरा कमी कर. कमी. माझं डोकं दुखायला लागलं. काढा. नको काढा नको. तू ते बाम आण. बाम डोक्याला लावायचं. हा 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 जा. काय चाललंय हे सगळं? या लोकांनी अचानक येऊन माझी सगळी पर्सनल स्पेसेस मारून टाकली. त्यात वेंकी दादा आणि आजी घरीच आहेत. आजींना तर सकाळी संशय आलाच होता. आता परत काही गडबड व्हायला नको. काय झालं भाऊ नाही? तुला स्वप्न पडलंय का? आनंदी आनंदी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? आनंदी 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 तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. जीवापेक्षा जास्त जपेन मी तुम्हाला. तुम्ही फक्त माझ्यापासून लांब जाऊ नका प्लीज. आनंदी
काय झालं? काय झालं आनंदी? तुम्ही का रडताय? हा? भाऊ नाही, मी आज सिद्धू काका सोबत आले म्हणून तुला इतका त्रास झाला का? भाऊ नाही, मी खूप बॅड गर्ल आहे, मी असं कधीच नाही वागणार. सॉरी भाऊ नाही. नाही आनंदी, नाही, असं काही नाहीये. तुमच्यामुळे नाही रडत आहे मी. तुमच्यामुळे काही नाही झालं. तुम्ही खूप गुड गर्ल आहात. हा, खूप गुड गर्ल, खूप छान आहात तुम्ही. आनंदी, आनंदी, तुमच्यामुळे काही नाही झालंय, खरंच. आणि माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे. आणि म्हणून मला तुमची काळजी वाटते हो. तुमच्यावर खूप जीव आहे माझा. आणि ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं ना, त्यांनी आपल्यापासून कधीच लांब जाऊ नये असं वाटतं आपल्याला. म्हणून मला असं स्वप्न पडलं. पण तुम्ही घाबरू नका आनंदी, तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये. तुम्ही गुड गर्ल आहात आणि तुम्हाला काही नाही होणार. मी आहे ना, मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. हा, झोपा. लक्ष्मी, जयंतचं घर किती आलिशान आहे ना. हे पाहून माझे तर डोळेच दिपून गेले. खरंय, तुमचं घर खूप छान आहे आणि त्यांनी ठेवलंय पण खूप छान. हो, आणि आपल्या जयंतचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मला सांग, इतका मोठा बिझनेस आहे, इतका व्याप आहे, इतका पैसा आहे त्याच्याकडे, पण अजिबात माज नाही ग पैशांचं. आणि बिझनेसमन तर आहेच एवढा मोठा, पण घरात सुद्धा किती कामं करतो तो. म्हणजे स्वयंपाकात मदत काय करतो, साफसफाई काय करतो. जानूने खरंच नशीब काढलंय. म्हणजे इतक्या सहज तिला असा नवरा मिळाला ग. आणि आपली किती काळजी घेतोय तो, अगदी मुलाप्रमाणे. आपण इथे आलोय म्हणून ऑफिसलाही जात नाहीये तो, आणि किती मिळून मिसळून वागतोय सगळ्यांच बरोबर. तक्रार ठेवायला काहीही जागा नाहीये. आपणही खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला जयंतसारखा जावई मिळाला. खरंय तुमचं, गुणी आहे आपला जावई. जान्हवीचा संसारही सुखाचा चाललाय असं दिसतंय, पण तरी माझ्या. पण काय लक्ष्मी, तुझं नेहमीच आहे, सगळं चांगलं चालू असेल ना तरी एखादा पण हा असायलाच पाहिजे. हा, तसं नाही, मी मग? काय म्हणते ते ऐकून घ्या. काय? आज जावई बापू मला घर दाखवत होते. जानू पण आमच्या बरोबर होती. आम्ही गच्चीवर गेलो ना, तेव्हा जानू अशी धावत सुटली गच्चीवर. मी विचारलं पण तिला, ग असं काय वागतेस, पहिल्यांदा बघतेस का गच्ची? तर म्हणाली, हो, पहिल्यांदाच गच्चीवर आले. मागे बागेत होतो तेव्हा पण तिची नजर तशीच होती, जणू काही असं कधी पहिल्यांदा बघते. मला इतकं आश्चर्य वाटलं. तुम्हाला नाही वाटत आहे? लक्ष्मी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. पण ना, मला वाटतंय की तू जरा जास्तच विचार करतेस या गोष्टीचा. अगं खरंच, हे बघ, काय ना, आपल्या पिढीला जसं घराचं कौतुक होतं ना, तसं या नवीन मुलांना नाही वाटत. अगं काय, आपल्यासारखा घराचा कोपरा डोळ्याखालून घालण्याची सवय नाहीये त्यांना. आणि खरं सांगू का, तशी गरजही नाहीये. त्यामुळे मला वाटतंय हा विचार तू डोक्यातून काढून टाक. तुम्ही जे म्हणताय तसंच असेल कदाचित. मी उगीच जास्त विचार करते. अगं करतेच आहेस जास्त विचार, म्हणूनच म्हणतो हे विचार डोक्यातून काढून टाक आणि झोप आता. लक्ष्मी, मला सांग, आपण इथे का आलो? आपल्याला जानूची काळजी वाटली, तिचा संसार कसा चाललाय हे बघायला आपण आलो, बरोबर की नाही? आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे, तक्रारीला अजिबात जागा नाहीये, तर का हा विचार करतेयस? आणि एक लक्षात ठेवा बाई,
आपली मुलगी आता मोठी झालेली आहे, तिचं लग्न झालंय, तेव्हा मुलीच्या संसारात जास्त ढवळाढवळ म्हणजे एका मर्यादे पलीकडे पालकांनी करू नये. नाही, बरोबर आहे तुमचं. ते म्हणतात ना, लेकीचं लग्न झालं की ती परकी होते, हेच खरं. पण आई वडील म्हणून काळजी तर वाटत राहणार ना. काळजी वाटणार ग, पण जास्त काळजी करण्याची गरज नाही ना. नाही, बरोबर आहे तुमचं. शिवाय त्या दोघांना असंही वाटायला नको ना की आपण त्यांच्या संसारात जास्त ढवळाढवळ करतोय. नाही, फार विचार करणार मी. झोपा आता तुम्ही. पण झोप. ते दिवे कुठून बंद करायचे हो? अगं असं काय करते, शेजारी आहे बटन, हात जरा अगं बाई, हा. काय ना, या घरात जयंत सोयी अगदी फार विचारपूर्वक केलेल्या आहेत. आपण जेव्हा आपलं घर बांधू ना, तेव्हा तेव्हा आपण सुद्धा अशाच सुविधा करू. मी बंद करते, झोपा आता. तू पण सो. ए व्यंगे, झटकते झटक. आता ये पकड. तू जा झोपायला. आज एका मुलाची मज्जा आहे. मोठी रूम, झोपायला मोठा पलंग. जा. नको, तू जा झोपायला. इथे नको. आता इथे झोपूनच मी बघते यांच्या घरी रात्री कोण काम करायला येते ते.
झाली का झोपाची? हो एकदम उत्तम. खूप छान झोपले. झोपेत घोरत सुद्धा होते. सकाळी उठून बघते तर सगळं लख्ख प्रकाश. तुझं घर तर अगदी चकचकीत दिसत होतं. लादी तर अगदी इतकी चकचकीत की त्याच्यामध्ये चेहरा सुद्धा दिसेल बघ. काय रे जय, जवळजवळ 25 माणसांची फौज असेल नाही का? तुम्हाला आवडतंय ना, मग बस. काल रात्री आजींनी माझा चेहरा पाहिला तर नाही ना? त्यांना संशय आला असेल तर? हसतोय कसला? रात्री कुठल्या तरी चोरट्याला घरात शिरू देतो आणि त्याच्याकडून साफसफाई करून घेतो. हा जानूचा नवरा म्हणजे विचित्र प्रकरण आहे. सगळी श्रीमंत माणसं अशीच विचित्र असतात की काय? का ती विचित्र असतात म्हणून श्रीमंत असतात? देवालाच माहित. काय? तुला पण एक्सरसाइज करायचंय? मी शिकू. मी शिकवतो तुला. ओके. हे आधी हात असे दोन्ही आणि दोन्ही पायांवर बॅलन्स. या आणि त्यानंतर मग गो डाऊन अँड अप. डाऊन अप डाऊन. माझ्या खांद्यावरचा बर्थमार्क या वेंकी दादाला माहिती आहे. आता तो त्याला दिसला तर तो मला लगेच ओळखेल. हे काय झाला पण व्यायाम? नाही आजी, जस्ट आलोच. येतोय थांब. येतोय थांब. हा? काय मला उचलून घेऊन जाशील? अरे हे काय, तू हे काय घातलंस? मगाचेच कपडे बरे होते की. याच्यात घाम येईल ना तुला. नाही ते आजी, घामाच्या अंगावर थंड हवा लागलेली चांगली नसते ना, म्हणून टी शर्ट घातलं. आपण कंटिन्यू करूया. विश्वा, बाबा अरे बस 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 बस.
काय गेम खेळतोयस? काय नाही, ते असंच. बरं मला एक सांग, हे असं किती दिवस चालणार आहे? पुढचा काही विचार केलायस का तू? आपला एवढा मोठा बिझनेस आहे. हे बघ बाळा, शेवटी या सगळ्या डोलारा तुला सांभाळायचा आहे. बाबा, ऍक्च्युली मी तोच विचार करत होतो, पण त्याआधी रिपीट एक्झाम द्यायचं म्हणतोय. नाही नाही, तू ती परीक्षा दे, माझं काही म्हणणं नाही. पण आपला एवढा मोठा बिझनेस असताना तू तो बिझनेस सांभाळावा, तू त्या बिझनेस मध्ये लक्ष घालावं, असं मला वाटतं. परीक्षा देण्याची काय घाई आहे? चालेल बाबा, तुम्ही म्हणाल तसं. नाही नाही, मी म्हणतो म्हणून नको. नाही हो बाबा, खरं सांगू का, एक्झाम मिस केल्यापासून खूप वाईट वाटते हो. अजून वेळ नाही घालवायचा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं वागायला मी तयार आहे. शाबास, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. चला आता मी माझ्या कामाला लागतो. काळजी घे. ए वीणा, रुमाल दे ग. आले. अगं दे लवकर. हो, हे घ्या. दे. आणि काय हो, काल रात्री कसली खुडबुड करत होतात, झोपमोड झाली माझी. खुडबुड? मग कसली खुडबुड? पैसे मोजत होतो मी, खुडबुड म्हणते. आता पैसे मोजल्याने काय ते काय दुप्पट होणार आहेत का? आणि ऐका, आई बाबा घरात नाहीयेत, भावना तिच्या कामात असते. मी आणि सिंचना फार काही बोलत नाही, त्यामुळे ना तुम्ही त्या मुद्द्याचं काय ते बोल ग. मुद्द्याचं काय आहे? मुद्दा हा आहे की घरात माणसं कमी आहेत, वर्दळ कमी आहे. त्यामुळे ना सारखी सारखी ती पेटी उघडून बघू नका हो तुम्ही. केव्हाची सांगते तुम्हाला, हे पैसे ना सरळ बँकेत ठेवून या. म्हणजे कसं, उगाच कोणाचं लक्ष असेल आणि चोरी बिरी झाली तर. शुभ बोलणाऱ्यात म्हणे मांडवाला लागली आग. ग गप्प बस जरा. राहिलं काय करायचंय ना ते करा तुम्ही. माझं काम झालं. मला सांग, डब्यात भाजी कसली आहे? मुळ्याची. हा. आई तू कधी येणार आहेस? मुळ्याची भाजी खायची. हॅलो फ्रेंड. कोणीतरी चिडलंय वाटतं माझ्यावर. मी चिडली नाहीये, मी रुसले. अरे बापरे, का बरं रुसलीस? काल तू मला समर कॅम्प वरून घेऊन आला तेव्हा भावना किती टेन्शन मध्ये होती माहितीये? ती किती रडत होती, माझ्यावर पण रुसून बसली होती, ती बोलतच नव्हती. अरे बापरे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी कट्टे आहे तुझ्यासोबत. अच्छा बाळा, माझ्याकडे एक आयडिया आहे. अगं पिल्लू, ऐकून तर घे. बघ, तू माझ्या रुसलीस ना, आपण दोघांनी मिळून भावनाचा मूड छान केला तर. आहे की नाही फर्स्ट क्लास आयडिया? एकदम बेस्ट. अच्छा ऐक, आता ना तू नाटक कर की तू माझ्यावरती रुसलीस आणि आपण दोघं ना एकमेकांशी बोलत नाही, तर भावना परत तुझ्यावरती ओरडेल, हो ना? आनंदी, आनंदी, तुम्ही मला न सांगता इथे अंगणात आलात? आणि मी तुम्हाला सांगितलंय ना इतरांशी बोलायचं नाही म्हणून. मी कोणाशीच बोलत नाहीये भावना. तसं पण मला समर कॅम्पची तयारी करायची. चला आज जा तुम्ही. सावकाश सावकाश जा. काल काय सांगितलं ते लक्षात आलं नाहीये तुमच्या? नाही ऐका, बघा मी त्रास द्यायला नाही आलोय. नाही नाही नाही, कारण आठवूच नका तुम्ही, कारण तुमची सगळी कारण मला माहिती आहेत. तुम्ही विनाकारणच येता ना इथे. आधी तुम्ही येता, मग तुम्ही पाठवलेल्या वस्तू येतात आणि विनाकारण माझ्या मुलीला फूस लावता.
हुशारच मॅडम. काल तुम्ही खूप चिडला होता ना माझ्यावरती, म्हणून मी मुद्दामून पांढरी फुलं पाठवली होती. कसं आहे, पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असतो ना, आणि मला असं वाटलं की त्या सुगंधाने तुमचा मूड पण छान होईल. हा सगळा विचार करून मी पाठवलं होतं. तुम्हाला आवडली नाहीत का? नाही, नसेल आवडली ना मॅडम, तर तुमचा मूड ठीक करायला मी आणखीन एक गिफ्ट आणले. तुमचं इथलं काम झालं असेल ना, तर तुम्ही निघालात तरी चालेल. भावना, हो हो आले. ऐका ना, सारखं तुमच्यावर रागवत बसायला ना माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये. आणि तुम्ही, तुमच्यात काही बदल होईल हे तर जन्मात शक्य नाही. तेव्हा तर निघा. अहो नाही हो मॅडम, अहो बदल झालाय. मी सरळ मार्गाने जातो आजकाल. मॅडम, माझं प्रेम जर खरं असेल तर एक गिफ्ट तुम्ही नक्की घ्याल मॅडम. छोट्या, तू काय बघते रे भिरभिर? आज चालव पटापटा. ए तायडे, बिनकामाचं मला वरडायला नाही सांगतो. राग कुणाचा, काढतीस कुणावर? तुझी काय लक्षणं ठीक दिसत नाहीत आम्हाला. गप्प बसतो का? हानू एक दणका. याला पण काय धाड भरली कुणास ठाऊक. 2 दिवस झाले गायबच झालाय. काय सांगितलं पण नाही. जाऊ दे, मी काय एवढा जीव काढते. पण कळवायची पण काय पद्धत असते का नाही? दुसरा माणूस काळजी करते त्याचं काय नाही. मी आता यूज दे या बँकेला. ए तायडे, लक्ष कुठं आहे तुझं? सकाळपासून त्या व्यंकीच्या दुकानाकडे बघत्यास. तो आला नाही म्हणून कर्म ना काय? ऐ, तुझी ट्यूट्यू बंद करतो का आता? खोटं बोलतोय मी. वेळ लागल्यावर एकटीच बडबड तुतीस आणि त्याचा राग माझ्यावर काढतेस. अरे पण त्यानं पण तर सांगायला पाहिजे होतं का नाही? आणि तू काय एवढा जीव काढतेस ग? आधी कुठल्या पोराचं नाव काढलं तरी वाचकन अंगावर जाऊन यायची. आणि आता व्यंकीची आठवण येते तुला. अरे तसं नाही, पण आता तो रोज येतो ना इकडं, मग सवय झाली त्याची. 2 दिवस कामाला आला नाही तो. किती नुकसान झालं बघ त्याचं. काळजी वाटते ना त्याची, म्हणून म्हणते मी. म्हणजे आम्ही येडे? हा, लावा टेपा लावा. टेपा तुला ऐकी नाही. आता खरं सांगते बघ, तुझं तर तू थांब थांब. काय करू? जाऊ का दादाच्या खोलीत? नाही, नको. माझी हिंमत होत नाहीये. काय असं बिघडेल गेलो तर? माझा तर सक्का दादा आहे ना तो. पण नंतर कोणाला काही कळलं तर? पण आता मलाही तेवढीच गरज आहे. काय करू, काय करू? होय, ती छान वाटते. मी माझ्या आवडीचे पदार्थ बनवलेत. याचा ना एक फोटो काढला पाहिजे. फोन आले. भाऊजी, हो काय इथे काय करताय तुम्ही? चार्जर, माझं चार्जर बंद पडलं ना, म्हणून मी दादाचं चार्जर घ्यायला आलो होतो. अच्छा, पण हे ऑफिसला नाही का घेऊन गेले? अरे हो, विसरलोच मी. पण भाऊजी, तुमच्याकडे ते तुमची हनुली सांगत फिरते ना, काय ते आहे ना पॉवर बँक? हा, ते आहे की तुमच्याकडे? अरे हो, थँक्यू. मला लक्षात आणून दिलं. मी त्यानेच चार्ज करतो. येतो. हा, एरवी बली पॉवर बँकच्या फुशारक्या मारत फिरत असते. आम्ही आमचा सेलो टेप लावलेला चार्जर कशाला देऊ? ईश्वा, लहानपणी कसा हसरा होतास रे तू. बाबा बस बस बस.
आपलं जे सकाळी बोलणं झालं त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली. अरे मग बेस्ट, म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करता येईल. आम्ही आपलं उगाच टाइमपास करत होतो, जुने फोटोज बघत होतो. मग आता सगळा भूतकाळ विसरा आणि जरा भविष्याचा विचार करा. विश्वा, आपल्याकडे एवढी जमीन आहे, त्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा का नको? म्हणजे बिझनेस बद्दल बोलतायत ते. हे बघ, सईनी बरोबर ओळखलं. बघ, ही आपली जमीन आहे, बरोबर मोक्याची जागा आहे. इथे जर आपण बिझनेस सुरू केला तर आपल्याला 100% फायदा होईल. पण बिझनेस कसला? म्हणजे जमिनीचा योग्य वापर करणारा, आपल्यासोबत गावकऱ्यांना आयुष्यभरासाठी फायदा देणारा, या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या फाईलमध्ये आपल्या शहरातल्या टॉपमोस्ट इंडस्ट्रीजची नाव आहे. ही फाईल एकदा डोळ्याखालनं घाला. तुम्ही दोघं तरुण आहात, त्यामुळे जरा माहिती घ्या. योग्य अयोग्य आपल्याला नंतर ठरवता येईल. बाबा, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, मी आलोच कॉल करू. हा, बघितलंच नाही, इथे मी महत्वाच्या विषयावर बोलतोय, पण याला जराही गांभीर्य नाही. याला मित्राचे फोन महत्वाचे वाटतात. अहो, नाही काका, खरंच काहीतरी महत्वाचा कॉल असेल म्हणून गेला असेल. अरे वा, अगदी सख्खी मैत्रीण शोभतेस खरी. काय काका, द्या ती यादी, मी बघते. दर आणि ही पण घे. येस. काय गुणीपोर आहे. तिला सून करून घेण्याचा विचार माझ्या मनात दिवसेंदिवस पक्का होत चाललाय. अभय इनामदार, शैलेश कारखानेस, मी जयंत कानिटकर. सावकाश. चला. नमस्कार मॅम. नमस्कार. हेलो आनंदी, गुड मॉर्निंग. हॅलो टीचर. तू आज क्लासरूम मध्ये जा, का? बाय बाय. बाय बाय. सावकाश. हा मॅडम, आनंदींना समर कॅम्प खूप आवडलाय बरं का. घरी सुद्धा समर कॅम्पच कौतुक करत असतात सारख्या. ऍक्च्युली शाळा इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज रन करते हे बघून आम्हालाही खूप छान वाटतंय. थँक्यू. पण मॅडम, काल झालेलं मिसअंडरस्टँडिंगमुळे खरंच सॉरी. कसलं मिसअंडरस्टँडिंग? मला शैला टीचरने सगळं सांगितलं. खरं तर सिद्धू सरांनी दिलेला निरोप मी आमच्या शिक्षकांपर्यंत दिला पाहिजे होता. तुम्हाला देखील उगाच टेन्शन आलं. पण आनंदी नीट घरी पोहोचली ना? सांगा ना मॅडम. हो हो, पोहोचल्या. आणि मॅडम, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. पण मॅडम, आनंदींना तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबरही सोडू नका. काही झालं ना तरी मी त्यांना न्यायला येईल. हो नक्की. थँक्यू. हे काय केलं मी एकदा तरी त्यांचं ऐकून घ्यायला हवं होतं. ते सांगण्याचा किती प्रयत्न करत होते आणि तरी मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उचलला.